या भारतीच्या गेटच्या समोरच त्या सगळ्या पुस्तकाची होळी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्या होळीसाठी सुनील वारे सरांनाच टेंबा लावायला आम्ही बोलू। तुमची खुर्ची धोक्यात येण्याची शक्यता आहे सर। आता हात जोडलेला आहे सर, हे हात वर करायला लावू नका। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी या स्वायत्त संस्थेत खूप अनागोंदी सुरू आहे। खाजगीत बार्टीचेच कर्मचारी म्हणतात बार्टीत रुजू झाले RSSचे वारे। परवाच बार्टीने RSSचा प्रचारक असलेल्या दत्तोपंत ठेंगडी यांचे पुस्तक खरेदी करण्याचा निर्णय घेतला। या निर्णयाविरोधात वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट अरविंद तायडे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी वारे यांची भेट घेऊन पुस्तके खरेदी तात्काळ रद्द केली पाहिजे हे सांगतानाच वारे यांचा चांगलाच क्लास घेतला। त्यानंतर वारेंनी एका तासात पुस्तक खरेदी रद्द करण्याचा आदेश काढला। पाहूया आधी ॲडव्होकेट तायडे यांनी महासंचालक आतापर्यंत वारे यांचा घेतलेला क्लास दिलेला इशारा। त्या ठेंगडींचा अभ्यास कशात आहे काय आपल्याला चांगलं पद्धत माहिती आहे। अनेक वर्षाचे ते सरसंघचालकांसोबत त्यांनी काम केले। मोबाईल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते म्हणजे सभासद आहेत, शिष्य आहेत, त्याच्याशी आपला काही रोल नाही आहे। परंतु या महाराष्ट्रामध्ये तर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही बाबासाहेबांचे विचार आणि त्यांच्या विचारांचे प्रचार प्रसार होण्यासाठी निर्माण झालेली आहे। आतापर्यंत असं कधीच ऐकिवात नव्हतं की अशा प्रकारचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिष्याने लिहिलेले पुस्तक बार्टीने विकत घ्यायचे। राष्ट्रीय अध्यक्ष आहेत म्हणून हे पुस्तक घेऊ नये हा जो काही चुकीचा खोडसाळपणा आहे हा खपवून घेतला जाणार नाही। ती पुस्तक घ्या अशी मागणी प्रबुद्ध भारत जेव्हा करते सर, तेव्हा आपल्या विभागाकडून उत्तर जाते की हे पुस्तक आम्हाला घेता येणार नाही, ते राजकीय हेतूने प्रेरित आहे। आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्याची हयात जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुळात तुम्ही अभ्यासू व्यक्तिमत्व आहात सर, मी तुम्हाला विनंती करेन की हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातल्या कुठल्या चॅरिटी कमिशनर कडे नोंद आहे त्याची एकदा त्याची कृपया तुम्ही अभ्यास करा। कुठेही नोंद नाहीये। भारतीय संविधानाने आर्म्स ऍक्ट एक लागू केला। आर्म्स ऍक्ट नुसार कुठलंही शस्त्र माझ्याकडे किंवा तुमच्याकडे किंवा तुमच्या ऑफिसमध्ये बाळगणं हा आर्म्स ऍक्ट नुसार हा गुन्हा दाखल होतो। परंतु आजही RSSच्या नागपूरच्या कार्यालयामध्ये तिथं शस्त्राची पूजा केली जाते। AK-47 तलवार भाला अशा संस्थेत काम करणाऱ्या लेखकाची जी वृत्ती आहे ती वृत्ती कशी असेल सर? हिंसात्मक असेल ना। जो माणूस अशा हिंसांचं प्रतिनिधित्व करतो त्याची वृत्ती हिंसात्मक असेल, त्याची प्रवृत्ती ही विखारी प्रवृत्ती असेल, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रतारणा असेल। कारण बाबासाहेबांनी समता न्याय बंधुता हे सांगितलं, हे समरसता सांगतात, हे समरसता सांगतात सर। आणि तुम्ही आम्हाला माहित आहे यू आर व्हेरी कोऑपरेटिव्ह पर्सन, तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर असं कोणीतरी करत असेल तर उद्या तुमची खुर्ची धोक्यात येण्याची शक्यता आहे सर। सगळे दिसतील, सगळे येतात कोणी तुमच्या लक्षात आलं का? आता ते जे नाही कशाला रेकॉर्ड करतात बाबासाहेबांचं बघा एकच माणूस असा म्हणजे UC रादर कोलंबिया युनिव्हर्सिटी असेल किंवा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स असेल अशा प्रकारे संपूर्ण जगामध्ये एकच माणूस आहे की त्या काळातल्या जगातल्या सर्वोच्च विद्यापीठातल्या सर्वोच्च डिग्र्या घेतलेला माणूस। एक्झॅक्टली तुमच्या लक्षात आलं तर त्यांचं नाव जो घेईल ना त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही। पण त्यांचं नाव दुसऱ्या पद्धतीने घेतलं सर। आपण समता म्हणतो, एक मिनिट सर, आपण समता म्हणतो, ही मंडळी समरसता म्हणतात। आपण समता म्हणतो, ही मंडळी समरसता म्हणतात। आपण धर्मनिरपेक्ष म्हणतो, हे धर्मनिरपेक्ष काढून टाकायला निघालेत। आपण आरक्षण म्हणतोय, ही मंडळी आरक्षण काढून निघायला मिळाली। मग ज्यांची प्रवृत्ती जी आहे ना सर, ज्यांची सेंगोल आणलंय ना, सेंगोल आणलं, आम्ही एकमेव वंचित बहुजन आघाडी पक्ष हा आहे की त्या सेंगोलला आम्ही विरोध केलाय सर, सेंगोलला विरोध केलाय आम्ही। आणि अशा पद्धतीनं आणून हे चालणार नाही। आणि ऑलरेडी सर सामाजिक न्याय विभागाचा 640 कोटी रुपये हा लाडक्या बहिणीसाठी वळवलाय ना सर पैसा। मग हा पैसा अशा पुस्तकांसाठी नका घेऊ ना। मी समजते
ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी जे पुस्तक लिहिलं ते पुस्तक घ्यावं अशी आमची विनंती आहे. आता सर हे बघा, आता मी त्या वादात जाणार नाही. आता माझी विनंती अशी आहे की हे पुस्तक तुम्ही ताबडतोब घेणं बंद करा आणि हे जे पुस्तक आहे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं हे जे पुस्तक आहे समकालीन राजकारण आंबेडकरवादी आकलन, की आंबेडकरवादी आकलन म्हणजे सर हे आंबेडकरवाद जो आहे, कालचा सोमनाथ सूर्यवंशी आंबेडकरवादी होता. तो वडार समाजाचा जरी असतील, ते हिंदू जरी असतील तरी ते आंबेडकरवादी होते. आणि परभणीमध्ये झालेलं कॉम्बिंग ऑपरेशन आंबेडकरवाद्यांवर होतं सर. सामाजिक न्याय विभागाचा पैसा आंबेडकरवाद्यांचा घेतला जातो सर. काय इथं स्कॉलरशिपचे इथं प्रॉब्लेम हे आंबेडकरवाद्यांचे प्रॉब्लेम आहेत सर. गरिबांचे पैसे त्या पुस्तकासाठी घेताय. प्रश्न पैशाचा नाही इथं, ते पुस्तक कुठून वाचलं जातंय विचारांचा प्रश्न आहे. हे विचारांशी प्रतारणा नाही सर. ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी प्रतारणा आहे. वंचित बहुजन आघाडी बाबासाहेबांच्या विचारांशी झालेली प्रतारणा कधीही खपवून घेतली जाणार नाही. आता आम्ही विनंती करून सांगतो, उद्या विनंती बंद. आता हात जोडलेले आहेत सर, हे हात वर करायला लावू नका. तिकडे झाले ना तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल सर. जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, आपण 2 दिवसापूर्वी बघितलं असेल की बार्टीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था या संस्थेमध्ये RSSच्या समर्थकाचं पुस्तक जे दत्तोपंत ठेंगडी यांचं पुस्तक बार्टीने खरेदी करून ते विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याच्या निषेधार्थ आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महासंचालक सुनील वारे यांची भेट घेऊन त्यांना त्या पुस्तकाच्या संदर्भामध्ये चर्चा करून ते पुस्तक रद्द करावं अशी मागणी केलेली आहे. आता माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट अरविंदजी तायडे माझ्यासोबत आहेत. त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेऊया. ते वारे यांना भेटून आलेले आहेत. आपण वारे सरांची भेट घेतली, पुस्तकाच्या संदर्भात काय चर्चा झाली, काय बोलले ते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अर्थात बार्टी या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक जे आहेत द.बा. ठेंगडी लिखित सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि डॉक्टर आंबेडकर, एक तर मुळात हे जे द.बा. ठेंगडी आहेत यांची संपूर्ण हयात ही मनुवादी विचारसरणी या देशामध्ये पसरवण्यासाठी गेलेली आहे. ते राज्यसभेचे 12 वर्ष जरी खासदार राहिलेले आहेत, परंतु कधीतरी मागच्या 25-30 वर्षाच्या जीवनामध्ये मी तरी कधी एखाद्या सामाजिक विषयावर, एखाद्या राजकीय विषयावर किंवा एखाद्या समाजाचं भलं होण्याच्या विषयावर या द.बा. ठेंगडी महोदयांनी कधी एक वाक्य सुद्धा उच्चारलेलंही दिसत नाही आणि लिहिलेलंही दिसत नाही. मग ज्यांनी हयातभर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचार केला आणि ते प्रचारक आहेत आणि विखारी प्रवृत्तीने ते प्रेरित आहेत, अशा महाशयांचं सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि डॉक्टर आंबेडकर पुस्तकाच्या नावामध्ये सुद्धा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा अपमान यांनी केलेला आहे. एकेरी नाव वापरलेलं आहे. पुस्तकाच्या टायटलमध्ये जर एकेरी नाव असेल तर पुस्तकामध्ये किती विखारी वृत्ती असेल हे या टायटलवरून दिसून येते. आणि ते पुस्तक आम्ही वाचलेलं आहे, वाचूनच या ठिकाणी आलेलो आहे. आणि बार्टीचे महासंचालक सुनीलजी वारे साहेब यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की बार्टीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे प्रसारित झाले पाहिजे, बार्टीकडून आंबेडकरवादी आकलन हे प्रसारित झालं पाहिजे या ठिकाणाहून. परंतु बार्टीने जर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं जर आपण उद्दिष्ट पाहिलं, इंटेन्शन पाहिलं, तर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे प्रसारित होण्यासाठी याची रचना झालेली आहे, निर्मिती झालेली आहे. असं असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी प्रतारणा केलेल्या लेखकाचे पुस्तक बार्टी विकतच कसं घेऊ शकते हा प्रश्न मुळात मुख्य आहे. आणि अशा प्रकारे हे या ठिकाणी चालणार नाहीये. आता तुम्ही वारे सरांची भेट घेतल्याच्या नंतर तुम्हाला त्यांनी काय आश्वासन दिलं आणि त्यांनी जर तिथे पाळलं नाही तर तुमची पुढची दिशा काय असणार? आम्ही बार्टीचे महासंचालक सुनीलजी वारे यांना भेटल्यानंतर हे सांगितलं की हे पुस्तक तुम्ही बार्टीमधून घेता कामा नये. जर आम्हाला अशी माहिती कळली 2000 पुस्तक घेण्याच्या तयारीत बार्टी आहे, 2000 पुस्तक जर घेतले आणि त्याची आम्ही किंमत काढली, 2000 पुस्तकाची किंमत काहीतरी 5 लाख रुपये होते आणि हे 50% सबसिडीने विकलं तर 2.5 लाख रुपये समजा त्याची किंमत होईल. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही हा इशारा दिलेला आहे. पहिले तर सांगितलं पुस्तक घेऊ नका. जर पुस्तक हे विकत घेतलं
आणि इथून जर मनुवादी विचार पेरण्याची सुरुवात झाली तर ते 2.5 लाखाचे 2000 पुस्तकं वंचित बहुजन आघाडी विकत घेईल आणि या भारतीच्या गेटच्या समोरच त्या सगळ्या पुस्तकाची होळी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि त्या होळीसाठी सुनील वारे सरांनाच टेंबा लावायला आम्ही बोलू. सुनील वारे सरांच्या हाताने त्या पुस्तकांची होळी करू. ते मनुवादी विखारी प्रवृत्तीचं पुस्तक हे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभर कोणत्याही तरुणाच्या हातात, कोणत्याही भारतीय नागरिकाच्या हातात आम्ही ते पुस्तक जाऊ देणार नाही. कारण यांनी ह्या प्रकारे मनुवादी विचारसरणी वेगवेगळ्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतात. पण ज्या भारतीची रचना ही बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रसारित करण्यासाठी झालेली असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रतारणा करणाऱ्या कोणत्याही लेखकाचं पुस्तक आम्ही जाऊ देणार नाही. या उलट आम्ही त्यांना हेही सांगितलेलं आहे की 25 मार्च 2024 रोजी तुम्हाला ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर लिखित समकालीन राजकारण आंबेडकरवादी आकलन या पुस्तकामध्ये आंबेडकरवादी आकलन आहे. या पुस्तकांच्या प्रती घ्या. त्या पुस्तकांच्या प्रती बार्टीने विकत घ्याव्यात आणि बार्टी जेव्हा ते पुस्तक या ठिकाणी जनतेपर्यंत आणेल तेव्हा महाराष्ट्रातील जनता ते पुस्तक विकत घेतल्यानंतर 10 दिवसाच्या आत सगळ्या प्रती या ठिकाणी महाराष्ट्रीय जनतेकडून घेतल्या जातील. हे सुद्धा आम्ही त्यांना खात्री दिलेली आहे. म्हणून शेवटी वारे साहेबांनी आम्हाला हे आश्वासित केलेलं आहे की हे पुस्तक भारतीकडून घेतलं जाणार नाही. ते ठेंगडी लिखित पुस्तक भारतीकडून घेतलं जाणार नाही. आणि आम्ही हाही इशारा दिला की दबा ठेंगडी लिखित पुस्तक जर तुम्ही विकत घेतलं तर त्या पुस्तकाची होळी इथूनच करू.